दापोली मंडणगड रोडवरील खोंडा परिसरात मुख्य जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया। दापोली ते मंडणगड महामार्गालगत असलेल्या खोंडा परिसरात गटारांच्या खोदकामादरम्यान नगरपंचायतीची मुख्य जलवाहिनी फुटल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। मात्र दुर्लक्षामुळे आतापर्यंत हजारो लिटरहून अधिक पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाया गेले आहे। पावसाळा तोंडावर आहे, दरम्यान पाण्याची टंचाई देखील भासत असताना अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाणे अत्यंत चिंताजनक आहे। खोदकाम करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। गटाराचं काम चालू केलं आहे, त्याला 4 दिवस खोदून ठेवलेलं आहे आणि 8 दिवसानं पाणी आलं आहे। तो आम्हाला माहिती पडला की ती लाईन लिकेज आहे आणि ती पण मेन लाईन लिकेज आहे आणि पाणी सुटल्यावर आम्हाला समजला। 4 दिवस का आम्हाला समजला नव्हता, कारण पाणी सुटला नव्हता आणि आज क्षण होता पाण्याचा आणि अचानक पाणी सुटल्यानंतर तो आम्हाला बंद करायला लागला। परंतु अरे असं होणार आहे की तो परत आमचा टर्न यायला आणखी 4 दिवस किंवा 8 दिवस लागतील आणि म्हणजे झाले 15 दिवस। म्हणजे 15 दिवस आम्हाला पाणी जर नाही भेटला तर मी पियाचं तरी काय पाणी हो, आम्हाला सांगा। याकडे लक्ष टाका आणि ही पाईपलाईन पहिले दुरुस्त करा आणि आमची सोय करा पाण्याची पहिले।